सगळ्या भारतीय चाहत्यांची वाढलेली धडधड, देवाकडे करत असलेली प्रार्थना आणि मनात असलेला एकच प्रश्न, भारत जिंकतोय का नाही, जिंकतोय का नाही. कारण ज्या प्रकारे इंग्लंडचा बेथल खेळत होता ते पाहून प्रत्येक भारतीय चाहत्यांच्या आशा संपल्यात जमा झाल्या होत्या. त्या फक्त 22 वर्षाच्या पोरानं सगळ्या भारतीय संघाला आणि चाहत्यांना अक्षरशः रडकुंडीला आणलं होतं. पण ज्यावेळी भारताला विकेटची गरज होती त्यावेळी बापूने तो अप्रतिम कॅच पकडला. नंतर बुमराने टाकलेल्या त्या 2 ओव्हर्स आणि हार्दिक पांड्याच्या त्या एका ओव्हरने गेमच फिरवला. पण तरीही असं वाटत होतं की इंग्लंडच जिंकतंय की काय. पण बेथलची विकेट पडली आणि मोमेंटम भारताच्या बाजूने 100% सरकला आणि शेवटी भारताने बाजी मारली. चला तर मग पाहूयात या व्हिडिओ मधून कालच्या सेमी फायनलचा सगळा गेम. वानखेडेचं ते आयकॉनिक मैदान जिथे भारताने अनेकदा आपली छाप सोडली आणि याच मैदानावर ट्रॉफी जिंकली. आता त्याच मैदानावर भारत आणि इंग्लंडची सेमी फायनल होणार होती. भारत आणि इंग्लंड यांच्यात आधीच 2 सेमी फायनल झाल्या होत्या. त्यात भारताने एकदा तर इंग्लंडने एकदा बाजी मारली आणि आता वेळ होती ती तिसरी सेमी फायनल खेळण्याची. इंग्लंडने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा ओपनर फलंदाज असणाऱ्या अभिषेक शर्माने पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांची मने दुखावली. पण दुसऱ्या बाजूला उभा होता संजू सॅमसन. हा तोच आहे ज्याने गेल्या मॅच मध्ये म्हणजेच वेस्ट इंडिजच्या सामन्यामध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. आता तीच परिस्थिती त्याच्या समोर होती. अभिषेक शर्मा आउट झाल्यामुळे संजू सॅमसनवर जबाबदारी आली आणि त्याने ती जबाबदारी उत्तम पद्धतीने निभावली. त्याने फास्ट खेळून 89 धावा केल्या आणि भारताला एका चांगल्या स्थितीत आणले. नंतर ईशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा यांनीही रन्स करण्यात चांगला हातभार लावला आणि भारताने T20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनल मॅच मधील आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त धावा मारल्या. आता इंग्लंडला जिंकायला 254 रन्स करायचे होते आणि सगळे चाहते एकदम निवांत होते, कारण अनेकांना हे रन्स इतके वाटत होते की भारत एकदम आरामात जिंकेल. मॅच चालू झाली. अर्शदीपच्या पहिल्याच ओव्हरला 13 रन्स आणि इंग्लंडने त्या धावा करून सांगितलं की इतक्या सहजासहजी मॅच आम्ही सोडणार नाही. हार्दिक पांड्याच्या दुसऱ्या ओव्हरला फिल सॉल्ट आउट झाला आणि त्या विकेटने सगळीकडेच उत्साह आणि जल्लोष झाला. त्यानंतर हॅरी ब्रूक, जॉस बटलर आणि टॉम बँटम हे तिघेही लवकर आउट झाले. आता भारताच्या प्रत्येक चाहत्यांना वाटू लागलं की इंग्लंडचे मेन बॅट्समन हे आउट झाले तर भारताचाच विजय होणार. पण खरा गेम तर इथेच झाला, कारण इंग्लंडचा जोकोब बेथल या 22 वर्षाच्या पोरानं सगळ्या भारतीयांना वेड लावलं होतं. कोणत्याच गोलंदाजाला कळत नव्हतं की याला आउट कसं करावं आणि त्याच्याच साथीला विल जॅक्सही होता. भारताला काहीही करून विकेट घेणं गरजेचं होतं, पण भारताचे बॉलर्स मारच खात होते. ज्यावेळी बेथल आणि विल जॅक्सची जोडी खतरनाक दिसत होती त्याच वेळी अक्षरने शिवम दुबेच्या मदतीने तो अप्रतिम कॅच केला आणि त्या कॅचने थोडा तरी भारताच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना दिलासा दिला होता. पण दुसऱ्या बाजूला धावा चालूच होत्या, त्यामुळे भारत पूर्ण गेम मध्ये अजूनही नव्हता. भारताचे दोन्ही माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा ही तिथेच होते. तसेच KL राहुल, युजवेंद्र चहल, रणबीर कपूर, वरुण धवन, अनिल कपूर, तृप्ती असे अनेक सेलिब्रिटीही वानखेडेच्या त्या मैदानावर उपस्थित होते. या सगळ्यांच्या नजरा फक्त त्या ग्राउंड कडेच लागल्या होत्या, कारण बेथलच्या त्या खेळीनं सगळा मोमेंटमच चेंज केला होता. प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करत होता की याची विकेट कधी पडेल. बेथल आउट होण्याचं काही नावच घेत नव्हता. वरुण चक्रवर्तीच्या स्पेनने तर सगळा खेळच बदलून टाकला. त्याच्या 4 ओव्हरला 64 धावा मारल्या होत्या आणि तसेच भारताच्या अनेक बॉलर्सनेही मार खाल्ला होता. पण बाकी होता तो फक्त जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या. आता राहिल्या होत्या 3 ओव्हर्समध्ये 45 रन्स. वाटत होतं की मॅच भारताच्या हातातून गेली, कारण म्हणजे बेथल अजूनही मैदानावर होता आणि ओव्हर बाकी होत्या त्या बुमराह, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल. बुमराह 18व्या ओव्हरला आला आणि फक्त 6 धावा दिल्या आणि त्या ओव्हरने भारताच्या जिंकण्याच्या आशा जागे केल्या होत्या. आणि नंतर हार्दिक पांड्याने सुद्धा चांगली ओव्हर टाकली आणि शेवटच्या ओव्हरला 30 रन्स लागत होत्या. अक्षरची 1 ओव्हर बाकी असतानाही त्याला न निवडता शिवम दुबेला ओव्हरला आणलं आणि पहिल्याच बॉलला 2 रन्स काढताना बेथलची विकेट पडली. हार्दिकने तो थ्रो इतका लवकर केला होता की बेथलला क्रीजवर पाहताच आलं नाही आणि त्या विकेटने पक्क केलं की भारत 100% विजयी झाला आहे. आणि वानखेडेच्या त्या आयकॉनिक मैदानावरच्या सगळ्या फॅन्सनी तसेच मॅच पाहत असलेल्या त्या करोडो चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण खरा विजय संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी मिळवला, कारण त्यातल्या प्रत्येक खेळाडूने जीवाची बाजी लावली होती.
ज्या ज्या वेळेस भारताला गरज पडली त्या वेळेस त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली. सॅम करन जो बोलला होता की वानखेडेवर भारताला हरवून सगळ्या फॅन्सला शांत करू, त्याच वानखेडेवर भारतीय संघाने त्याला आणि त्याच्या संघाला शांत केलं आणि वानखेडे उत्साहात नाचत होता.